नमस्कार मित्रांनो. आपल्या आयुष्यात सगळ्यांनाच यशस्वी व्हायचं असतं. कोणाला चांगली नोकरी हवी असते, कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, कोणाला आर्थिक स्वातंत्र्य हवे असतं, तर कोणाला स्वतःची ओळख निर्माण करायची असते. पण एक प्रश्न आहे. काही लोक खूप मेहनत करतात, तरीही पुढे जात नाही आणि काही लोक हळूहळू पण सतत प्रगती करत राहतात. यामागचं एक मोठं कारण आहे आणि ते म्हणजे सेल्फ डिसिप्लिन. हे बघा, टॅलेंट असणं महत्वाचं आहे, ज्ञान असणं महत्वाचं आहे, पण डिसिप्लिन नसेल तर सगळं निरुपयोगी ठरू शकतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 15 सेल्फ डिसिप्लिन सवयी, ज्या जर तुम्ही आयुष्यात आणल्या तर तुमचं यश जवळजवळ निश्चित आहे. या सवयी महिला, पुरुष, विद्यार्थी, गृहिणी, नोकरी करणारे सगळ्यांसाठीच लागू आहेत. चला तर सुरुवात करूया. पहिली सवय म्हणजे लवकर उठण्याची सवय. सेल्फ डिसिप्लिनची पहिली आणि सर्वात महत्वाची सवय म्हणजे लवकर उठणे. सकाळी लवकर उठणारे लोक दिवसाची सुरुवात ही शांतपणे आणि सकारात्मकपणे करू शकतात. सकाळचा वेळ हा आपल्या मनासाठी आणि विचारांसाठी सर्वात शक्तिशाली वेळ असतो. या वेळेत तुम्ही व्यायाम करू शकता, ध्यान करू शकता, प्लॅनिंग करू शकता आणि स्वतःवर काम करू शकता. लवकर उठणं म्हणजे फक्त वेळेआधी उठणं नाही, तर आपल्या आयुष्यावर नियंत्रण घेण्याची सुरुवात आहे. दुसरी सवय म्हणजे स्पष्ट ध्येय ठेवणे. ज्याला आपला रस्ता माहीत नाही, तो कितीही चालला तरी कुठेच पोहोचत नाही. म्हणून सेल्फ डिसिप्लिनची दुसरी सवय आहे क्लिअर गोल्स. तुम्ही स्वतःला या गोष्टी विचारायला हव्यात. मला 1 वर्षानंतर कुठे असायचं आहे? मला आर्थिकदृष्ट्या किती मजबूत व्हायचं आहे? मला कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती करायची आहे? कारण ध्येय नसलेलं जीवन म्हणजे दिशा नसलेली नाव. तिसरा पॉइंट आहे रोज स्वतःवर काम करणे. यश हे अचानक मिळत नाही. ते दररोज केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांमधून तयार होतं. दररोज फक्त 1% सुधारणा केली तरी वर्षभरामध्ये आपण खूप पुढे जाऊ शकतो. उदाहरणार्थ, रोज 20 मिनिटं वाचन करणे, रोज 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास एखादं नवीन स्किल शिकणे, रोज 10-15 मिनिटं सेल्फ रिफ्लेक्शन करणे. ह्या अशा छोट्या छोट्या स्टेप्स तुमचं भविष्य बदलू शकतात. सवय नंबर 4, वेळेची किंमत समजणे. जगात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती आहे? वेळ. पैसा गेला तर परत मिळू शकतो, पण वेळ गेली तर ती परत कधीच येत नाही. सेल्फ डिसिप्लिन्ड लोक हे वेळ वाया घालवत नाहीत, महत्वाच्या गोष्टींवर लक्ष देतात आणि दिवसाचं प्लॅनिंग करतात. आता पाहूया 5वा पॉइंट. 5वी सवय, सोशल मीडियाचा मर्यादित वापर. आजच्या काळामध्ये सर्वात मोठा वेळ खाणारा घटक म्हणजे सोशल मीडिया. रील्स, व्हिडिओज, स्क्रोलिंग. आपल्या कळत न कळत आपण तासनतास या गोष्टी करत असतो. सेल्फ डिसिप्लिन म्हणजे मनाला आवर घालणे. तुम्ही सोशल मीडिया वापरा, पण त्याचे गुलाम बनू नका. सोशल मीडियासाठी दिवसातला ठराविक वेळ नेमून द्या आणि त्या वेळातच सोशल मीडियाचा वापर करा. इतर वेळी सोशल मीडियाला बंद ठेवा. 6वा पॉइंट, 6वी सवय म्हणजे आरोग्याची काळजी घेणे. यशस्वी होण्यासाठी स्ट्रॉंग माइंड आणि स्ट्रॉंग बॉडी या दोन्हींची आवश्यकता असते. म्हणून नियमित व्यायाम करा, योग्य आहार घ्या, पुरेशी झोप घ्या. हे सेल्फ डिसिप्लिनचाच भाग आहे. कारण शरीर निरोगी नसेल तर मोठं स्वप्न पूर्ण करणं फार कठीण आहे. 7वा पॉइंट, 7वी सवय, कठीण काम आधी पूर्ण करणे. आपण अनेकदा सोपी कामं आधी करतो आणि कठीण कामं पुढे ढकलतो, उद्यावर ढकलतो. परंतु डिसिप्लिन्ड लोक उलट करतात. ते सर्वात कठीण काम आधी पूर्ण करतात आणि त्यामुळे एकतर ताण कमी होतो, आत्मविश्वास वाढतो आणि प्रॉडक्टिव्हिटीही वाढते. 8वी सवय म्हणजे नो, नाही म्हणायला शिकणे. जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला हो म्हणणं शक्य नाही. ते आपल्या फायद्याचंही नसतं. बऱ्याचदा आपलं भरपूर नुकसान करणारच असतं. सेल्फ डिसिप्लिन लोकांना माहीत असतं की कशाला हो म्हणायचं आणि कशाला नाही म्हणायचं. काही वेळा चुकीच्या सवयींना, वाईट संगतीला, वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टींना, वेळ वाया घालवणाऱ्या लोकांना आपल्याला नाही म्हणता येत नाही.
पण असे जर लोक आपल्या अवतीभोवती असतील तर त्यांना स्पष्टपणे नाही म्हणायला शिका. सवय नंबर 9, सातत्य, कन्सिस्टन्सी. यशाचं सर्वात मोठं गुपित म्हणजे कन्सिस्टन्सी, सातत्य. एक दिवस खूप मेहनत आणि 5 दिवस काहीच नाही असं चालत नाही. दररोज थोडं थोडं काम केलं तर मोठं यश हे नक्की तयार होतं. 10वी सवय म्हणजे अपयशातून शिकणे. सेल्फ डिसिप्लिन लोक अपयशाला घाबरत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं अपयश म्हणजे शेवट नाही, ते शिकण्याची संधी आहे. ते शिकण्याचाच एक भाग आहे. कारण ज्याने कधीच चुका केल्या नाहीत त्याने कधीच काही मोठं केलेलं नसतं. 11वा पॉइंट म्हणजे सकारात्मक विचार. मनामध्ये सतत नकारात्मक विचार जर असतील तर कोणतंही काम हे नीट होऊ शकत नाही. सेल्फ डिसिप्लिन म्हणजे विचारांवर नियंत्रण ठेवणे. स्वतःला रोज सांगा की मी हे करू शकतो, मी प्रगती करत आहे आणि माझं भविष्य उज्ज्वल आहे. खरं तर आपलं भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी सकारात्मक विचार खूप महत्वाचा रोल प्ले करतात. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा. 12वी सवय म्हणजे चांगल्या लोकांची संगत. आपण ज्या लोकांबरोबर वेळ घालवत असतो त्यांचा प्रभाव कळत न कळत आपल्यावर पडत असतो. म्हणून सकारात्मक लोक, मेहनती लोक, प्रगती करणारे लोक, खरे लोक यांच्यासोबत आपण राहिलं पाहिजे. ती म्हण आहे ना, ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वान नाही पण गुण लागला. सवय नंबर 12, स्वतःवर विश्वास ठेवा. सेल्फ डिसिप्लिनचं एक महत्वाचं पाऊल म्हणजे सेल्फ बिलीफ, स्वतःवर विश्वास असणं. जर तुम्हाला स्वतःवर विश्वास नसेल तर जगातील कोणीही तुम्हाला पुढे नेऊ शकत नाही. आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स असेल, सेल्फ बिलीफ तुमचा तुमच्यावर असेल तर जगातील कोणताही अडथळा तुम्हाला अडवू शकत नाही. 14वी सवय म्हणजे आभार मानण्याची सवय. कृतज्ञता म्हणजे आनंदाचा स्रोत. दररोज स्वतःला सांगा की माझ्याकडे काय काय आहे, मला कुणाकुणाची साथ आहे, माझ्याकडे कोणकोणत्या चांगल्या गोष्टी आहेत. या गोष्टींमुळे मन सकारात्मक राहतं. आणि ज्या ज्या गोष्टींसाठी आपण ब्रह्मांडाचे, युनिव्हर्सचे, देवाचे आभार मानतो ती गोष्ट आपल्याकडे अजून मुबलक प्रमाणामध्ये, अजून भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होते. शेवटची म्हणजे 15वी सवय म्हणजे कधीही हार न मानणे. नेव्हर गिव्ह अप. यशस्वी लोक आणि अपयशी लोक यांच्यामध्ये एक फरक इतकाच असतो की यशस्वी लोक कधीही हार मानत नाहीत. अपयश आलं तरी ते घाबरत नाहीत. पुन्हा प्रयत्न करतात, पुन्हा प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात. किंवा यशस्वी होईपर्यंत प्रयत्न करत राहतात. मित्रांनो, यश हे अचानक मिळत नाही. ते डिसिप्लिन, पेशन्स आणि सातत्य याचं फळ असतं. जर तुम्ही आजपासून या 15 सेल्फ डिसिप्लिनच्या सवयी हळूहळू आयुष्यात आणायला सुरुवात केली तर काही महिन्यांतच तुम्हाला तुमच्यात मोठा बदल दिसेल. आणि लक्षात ठेवा, मोठे यश मिळवण्यासाठी मोठे निर्णय घ्यावे लागतात. मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर मी अशाच प्रकारचे मोटिवेशनल, ऑर्गनायझेशनल, आपलं रोजचं आयुष्य हे सुखकर आणि सोपं होण्यासाठी काय गोष्टी करायला हव्यात, कोणकोणत्या गोष्टींचं आपण भान ठेवायला हवं, या गोष्टींवरच चर्चा करत असते. या गोष्टींवरच तुमच्याशी गप्पा मारत असते. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.